हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल आणि सगळ्यांना राम राम माझ्याकडून. आणि हे आज वटसावित्री पूजा बोलते मी. आज आहे वरलक्ष्मी पूजा. आणि जे साऊथ इंडियनमध्ये लई मानतात आणि लई चांगलं मस्त करतात. आपण जसं दर ह्याच्या डिसेंबरचे महिन्यात आईचा करतात ना लक्ष्मीपूजन दर गुरुवारी, तर त्यांचा हे असा असतो वरलक्ष्मी पूजा जे येते त्यांचा. आणि आपले महाराष्ट्राला पण लई लोक लई करत असेल. काही लोक करतात, काय नाही करत. तर मी तर माझे सासूकडे नाही बघितले, त्याच्यामुळे मी बोलणार की आमच्याकडे नाही करत एवढं. तर असो काय ज्यांची त्यांची मर्जी असते करायची. पर हे जे वरसावित्री पूजा आहे हे लय भारी असतो आणि लय मस्त लागतो. आणि ते साऊथ इंडियनमध्ये लय भारी करतात, म्हणजे लय भारी करतात. तर माझा पण मन केला करायचा, म्हणजे पूजापाठ तरी आपण करू शकतो. तसं पण आज शुक्रवार होता, आज आईचा दिवसच आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी पण विचार केली की नाही, एवढं दिवस मी जर केली नाही आहे तर मी आता करायला पाहिजे. सगळं पूजापाठ तरी आपण करायला पाहिजे, जेवढं होते आपल्याशी तेवढं करायला पाहिजे आपण. आणि तसं पण आपला श्रावण चालू आहे, ह्या महिना पूर्ण श्रावणचा आहे. त्याच्यामुळे मी ना म्हणजे विचार काय करायचाच होता मला. आणि मी कालपासूनच त्यांना बोलत होते की मला सावित्री पूजा करायची. तर आपण तर दररोजच पूजा करतात, पण ही एक स्पेशल एक पूजा होती. आणि आमची जो ओनर आहे ना त्यांच्या घरी पण लय भारी पूजा होते. म्हणजे ते आईचा मूर्ती ठेवून, सावित्रीची आईचा मूर्ती ठेवून ते मस्त पूजा करतात ते लोक. आणि आपल्याकडे पण करतात, असं काही नाही आहे, पण मस्त वाटते करायला आणि प्रसन्न वाटते. मी खरं सांगू ना, जेव्हापासून मी हे सगळं करायला लागले ना, तर मला ना असं वाटते ना, मनाला ना लय शांती वाटते आणि घर पण लय प्रसन्न राहतो. आणि घरातले जे असतात ना, आपण असू या पोरं असू या हजबंड असू कोण पण असू, ते पण प्रसन्न राहतात घराला बघून. आणि चांगलं आहे. माझं तर जेव्हापासून मी करते तेव्हापासून तर लई फरक पडला आहे माझ्या घरात. पहिले मी काय करायची की पहिले मी एवढं लक्ष द्यायची नाही हर एक गोष्टीला. का म्हणजे माझं डोकं ना लई वेगळं राहायचं, म्हणजे थोडासा फार टेन्शनमध्ये ते राहायचं. त्याच्यामुळे मी एवढं लक्ष नाही द्यायची. आणि एक कारण हे पण होता की माझे पोरं लई लहान होते. मी जेव्हा हैदराबादला आली तेव्हा माझा पोरगा खाली 6 महिन्याचा होता. तर त्याच्यामुळे ना मला सगळं बघणं करणं नाही व्हायचं. आणि त्याच्यानंतर लगेचच 1 वर्षाने पोरगी राहिली, तर त्याच्यामध्ये मी प्रेग्नेंट राहिली. त्याचं सगळं लई गोंधळ झाला होता माझा. म्हणजे एक 4 वर्ष म्हणजे मला लई भारी पडला होता ह्या दिवस. पण आता मला सुखासमाधान आणि थोडा शांती वाटते. जेव्हापासून मी पूजा पाठ वगैरे सगळं करायला लागले तेव्हापासून मला लई भारी वाटते. आणि हे माझे घरात लई बदलाव आला आहे, खरोखर सांगू. हे सांगायची गोष्ट नसतं कोणाला, पण माझ्या मनातला गोष्ट मी सांगते तुम्हाला. आणि मी तर बोलणार, हर कोणाला पण बोलणार की जर आपल्याला कुठून पण उमेद वगैरे काय नाही भेटलं ना, तर देवाचं नाव जप करायचं आणि देवाकडे सगळं सोडून द्यायचं. बस त्यांचा सगळं करायचं, जेवढं आपल्याशी होते तेवढं सगळं करायचं. आणि माझ्याशी जेवढं होते मी तेवढं प्रयत्न करते. आता पुढे पण जाऊन लई भारी काय करेल मी. साथ दिले देवाने, आणि देवाची साथ तर हमेशा आहे माझी संगती. काय पण बोलू, पण एवढं आहे की आम्हाला कमी पडू दिले नाही काय वस्तूचे आणि काय कुठली पण गोष्टीचा बोलू, पण खंबीर राहिले. तेवढं मला लय चांगलं वाटते. आणि मला खुशी वाटते बोलायला की मी ना कोणासंगती लवकर शेअर नाही करत असलं सगळं गोष्टी. तर मला असं वाटलं की मी आज शेअर करू का, म्हणजे मला बरं वाटतं. असं शेअर केल्यावर बोलतात ना की मनातलं एक गोष्ट चांगलं हे होते. तसं जास्त काय मोठी गोष्ट नाही आहे, ते तुम्ही पण बोलणार हे काय शेअर करते, पण माझ्या जे मनात आहे छोटी गोष्टी ते शेअर केली आहे मी तुम्हाला.
पण खरोखर देवपूजा बोलले तर एक आपला हिंदू धर्माचा लय हे आहे आणि आपलं आपण करायला पण पाहिजे, आपण इग्नोर करायला नाही पाहिजे ते सगळं गोष्टी. आणि हा छोटे छोटे सण अगर साजरा केले ना आपण घरात, तर आपले घरातले पोरं आणि आपले घराचे मोठं माणसे पण लई भारी राहतात आणि त्यांना पण वाटते की हां चला घरात काहीतरी प्रसन्नता होते आणि काहीतरी होते, म्हणून ते एक चांगली गोष्ट आहे. का म्हणजे एक बोलतात ना, एवढं लांब आलो आईबाप सोडून आणि असं आपण काय नाही केले तर त्यांना पण लय वाईट वाटतं आणि आपण पण चांगलं राहिले तर ते पण हसीखुशीने राहतात आणि आपण बी राहतात आणि पोरं पण हसीखुशीने राहतात. तर त्याच्यामुळे एक छोटीशी करते मी आणि तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न केली आहे. जर तुम्हाला आवडते माझा व्हिडिओ, जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा. माझा चॅनलचं नाव आहे LK शिंदे 123 आणि ह्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जे पण बघतात त्यांचा धन्यवाद करते मी आणि मनापूर्वक धन्यवाद करते. असंच बघत राहा आणि जर तुम्हाला काहीतरी वाईट वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला की तुम्हाला काय वाईट वाटते माझ्या व्हिडिओमध्ये. आणि असंच जे दररोज व्हिडिओ येत राहील तुम्हाला, थोडेफार जे प्रयत्न करते दाखवायचं ते. आता पोरं आहे तुम्हाला पण माहिती आहे, माझे लहान पोरं आहे, त्याच्यामध्ये मॅनेज करणं सगळं हे करणं तर ते होत नाही लवकर. सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांचेच घरात असेल पोरं आणि कामं काय एवढं माझे कामाला टाईम नाही लागत. मला कामं मी पटापट करून घेते, तसं काही नाही आहे. पण असं काय एक वेळेला विचार असं येते ना की लोक काय बोलत असेल मला, असं सगळं करते मी. आणि मी काय वाईट गोष्टी करत नाही, हे तर चांगलंच आहे सगळं दाखवायचं. आपण काय करतो भाई, एका माणूस बघतो आपला तर खुशीने बघत असेल ना, मला असं वाटते. तर चला मी पूजा वगैरे सगळं केली आहे आणि मी ना तुम्हाला श्रावणचे सोमवार पण मी तुम्हाला दाखवली आहे की मी बाकलची पूजा करते. आणि तर खरी गोष्ट सांगू तर आपला मंगळवार आणि शुक्रवार हे श्रावण असो या ना असो, पण मंगळवारी आणि शुक्रवारी ना आपण ना ते बाकलची पूजा करायलाच पाहिजे. बाकल म्हणजे ते जे दरवाजेचं जे ओटा असतो ना त्याला मी बाकल बोलते. का म्हणजे आमच्याकडे बाकलच बोलतात. ते माझे तोंडातून ना तेच बाकल करून निघते, त्याच्यामुळे सॉरी. पण ते ओटा आहे ना ते हळदीचा लेप लावून त्याला हळद कुंकुम लावून असं खाली एक अगरबत्ती आणि जेवढं आपल्याशी होते एक अगरबत्ती लावा या दिवा लावा. असं काही नसतं की आपण कंपल्सरी दिवाच लावायचं. माझ्याकडे एकच दिवा आहे, माझ्याकडे 2-3 नाही आहे, एकच आहे. तर मी देवाकडे एक ठेवली आहे. मी अगरबत्ती लावते, नाहीतर कधी संध्याकाळी मी कपूर लावत असते. आणि संध्याकाळी पण कोण पूजा करतात. पण जे ओटेची पूजा आहे ना ती सकाळी केलेले लय भारी असतं. सकाळीच पूजा करायची त्याची. आणि बोलतात लक्ष्मी सकाळी पण येते आणि संध्याकाळी पण येते, असं काही नाही आहे. पण सकाळी केलेले पूजाले प्रसन्न वाटतं मला तर असं वाटतं. तुम्ही एकदा करून बघा जर केले नसेल तर कोण पण. आणि आता तर हर एक स्त्री लई पूजापाठ करतात घराचे. स्वतःच्या घराला प्रसन्नता ठेवायला तर पूजापाठ करायलाच पाहिजे. आणि थोडासा धूप करायला पाहिजे. धूप माझ्याकडे आहे पण करट्या नव्हते, मी केले नाही आहे. मी संध्याकाळी जरूर करेल. माझ्याकडे छोटासा करट्या आहे, ती तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला. आणि माझा पूजा वगैरे आणि फूल मेलीने कालच बोलून टाकली होती त्यांना मला की फूल आणून द्या. तर त्यांनी आठवणीने मला फूल आणून दिले. मी सकाळी काय बोलली नव्हती त्यांना की मला फूल आणून द्या, मी पण विसरली होती. त्याच्यानंतर त्यांनीच आठवण केले आणि फूल आणले. बघा असं चेंजेस होतात माणसामध्ये. तर कसं पहिले असं नव्हते ते, पहिलेले वेगळे म्हणजे थोडासा कोणाचा पण कसं थोडासा हे असतो. पण आता मला असं वाटते ना की आपण एक चांगलं काम केले ना, जर बाई एक घरात जर चांगलं गोष्ट करते, पूजा पाठ वगैरे सगळं करते तर घरात चेंजेस येतो, जरूर येतो आणि खरोखर येतो. आणि ही बोलायला मला लई खुशी आहे की माझ्या घरात पण चेंजेस होते आणि खरोखर चेंजेस होते.
मी एवढं मान्य करणार, देवाची लई कृपा आहे. बस एवढीच कृपा बस झाली आहे मला. जास्त काही नाही पाहिजे. काही नसलं तरी चालेल, तर त्यांची कृपा आणि त्यांचे आशीर्वाद असलं ना तर आपल्याला काही कुठलीही गोष्ट कमी असलं तरी चालेल, त्याच्यामध्ये मॅनेज करून घेईल. पण आपल्या घरात जे पण राहतात ना ते चांगलं राहावा आणि हसी खुशीने राहावा आणि हसी खुशीने इमानदारीने आपण संसार करावा असं वाटतंय मला. आणि असं माझ्या जीवनात तर असं मला असं वाटतं की हां चला होते काहीतरी खुशीने त्याच्यामुळे. आणि इथे मी हनुमान चालीसा पाठ करत होती. शेवट मी रोजच हनुमान चालीसा पाठ करते. इथे मी मस्तपैकी माझी पूजा वगैरे झाली होती. आणि जे तुम्हाला अगर साऊंड येत असेल ना, हे माझे आवाजपर्यंत दुसरा आवाज येत असेल ना तुम्हाला गाडी वगैरेचा, तर त्याला थोडासा इग्नोर करा. का म्हणजे मी बाहेर बसली आहे, माझे पोरं आतमध्ये झोपले. जर मी आतमध्ये ऑडिओ दिली ना तर पोरं ना उठून जाईल, त्याच्यामुळे मी बाहेर आली आहे. आणि मी काही नाही, आज खुशीचं काही ठिकाणा नाही आहे माझा. आणि असं बोलतात की श्रावण जेव्हा येतात ना, तुम्हाला एक गोष्ट सांगते. जी आंटी होती, वरची आंटी आहे ना आमची, तर तिने मला काय सांगितली ना, आज श्रावण असो या लक्ष्मीपूजन असो, कसलाही पूजा वगैरे असो, तर ना त्याच्यामध्ये ना बायकांना आपण जो आहे ना तर त्याच्यामध्ये कधी साधाबुधा नाही राहायचं. आपलं टिकली, आपलं सिंदूर, आपलं मंगळसूत्र आणि आपलं सगळे घालून राहायचं. का म्हणजे आपण सुहागन आहे, म्हणजे हिंदीमध्ये सुहागन बोलतात. आपलं जर नवरा आहे आपल्याकडे तर आपण का नाही असं राहणार, चांगलंच राहायला पाहिजे. आणि इथे ना मी काय करत होती माहिती आहे का, हे माकडीला ना सगळं टीका वगैरे लावत होती. आणि इथे ना हर एक घरात जर पोरगी असली ना तर असंच करतात. लक्ष्मी लय महत्त्वाची असते आपली. लय चिमुकली मस्तीखोर आहे, लय चिमुकली मस्तीखोर आहे. जे जिद आहे तर आहे तिची, घ्यायचं आहे तर घ्यायचं आहे, पाहिजे तर पाहिजे. तर त्याला मी तुम्हाला पहिल्यांदा जे मी दाखवते ना हे तुम्ही चिमुकलीचा, तर ही मी त्याला आताच नाही, मी दरवेळीच करते. आणि मला आज वाटलं की चला आज चिमुकलीचा पण थोडासा तुम्हाला दाखवू, म्हणून तुम्हाला मी दाखवली आहे. असं काही नाही आहे की आज व्हिडिओ काढायसाठी मी हे केले नाही, मी माझे पोरगीला हमेशा करते आणि मला बरं वाटते त्याला करायला. आणि त्याचे पाय तर आमच्या घरात आम्ही, माझा पोरगा, मी आणि हजबंड आणि तिघं पण आम्ही त्याचे पाया पडतात. आणि पोरगीला पण पाया पडायला लावते मी, म्हणजे ती आपली लक्ष्मी आहे घराची. लई छान आहे, पण जिद्दी आहे थोडीशी, लई गोडी आहे. काय बोलायचं त्याचं आता, लई मस्तीखोर आहे. पण लावून घेते हां, त्याला पण लई शौक आहे नटायचं, सगळं लावायचं, सगळं हे करायचं. पण माझ्याकडे लावायचं करायचं एवढं नाही आहे, मी काय लावत नाही. मी लिपस्टिक काय नसतो माझ्याकडे. आणि मी त्याला दाखवली पण नाही आहे हे सगळं. पण मी टिकली, असं कुंकुम, असं हळद कुंकुम लावते ना तर त्याला पण लावायचं असतो मी. तर म्हणजे त्याला पण लई आवडते ते सगळं, ती लावते ती. आणि त्याला हळद वगैरे लावत होती. बघा तुम्ही कसं बसली आहे. लई काय बोलायचं ह्याच्यात. तुम्ही एखाद दिवस ना ते ह्याची मस्ती तुम्हाला दाखवेल मी, मतलब एक वेळेस तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेल. गपचूपला व्हिडिओ काढल्याने तेव्हा माहिती पडणार की तुम्हाला ही किती मस्तीखोर आहे. असं दिसते शांत आहे पण बहुत लई म्हणजे थोडी मस्तीखोर, थोडी नाही जास्तच काय मस्तीखोर आहे. पण भारी आहे, काय करू. आई छोटीशी मोठीशी आई आपली घरात छन छन करते. पण जास्त करून मम्मी नाही पाहिजे, पप्पाच पाहिजे ह्याला. पप्पा आले की एवढं उड्या मारतात ना. तसं पण खरी गोष्ट आहे ना, पोरांचं काय आहे ना, दिवसभर आईला बघतात ना आणि त्याला ओरडतात. आपण त्यांना काय जास्त केलं तर थोडासा ओरडले की त्यांना राग येते. तर पप्पावर प्रेम येते आणि पप्पा जरासं ओरडले की मम्मीवर प्रेम येते.
असं आहे आमच्या घरात लय. पण पोरगा माझा थोडासा शांत आहे, पण ही लय मस्तीखोर आहे. आणि इथे ना मी गॅसची पूजा करत होती. मी बोलले की चला पूजा झाली आहे आपली, तर आपण गॅसची पण पूजा करून घेऊ. तर मी गॅसची पूजा करत होती, झाली होती पूजा. मी शिरा बनवते थोडासा आईसाठी, देवीसाठी आणि सगळी देवी देवतांसाठी. तर चले ते इथे ना मी शिरा थोडासाच बनवत होती, जास्त काय नाही. थोडासा जेवढं तुम्हाला दिसते वाटीमध्ये, म्हणजे एक अर्धी वाटी बनवली असेल मीनी. आणि हे ते ना मीनी ना तेलाने बनवले. आणि मीनी तूप नाही आहे माझ्याकडे, आणि मी आणून ठेवत पण नाही का, म्हणजे खात नाही तर ते खराब होऊन जातं. खराब म्हणजे होत नाही, पण लई दिवसाचं होऊन जातं. त्याच्यामुळे ना मीनी ना काय केले, तेलानेच बनवली आहे. आणि असं काही नाही, देव नाही बोलत की मला तुपाने बनवा, मला तेलाने बनवा. जे आपली श्रद्धा असते ना, त्याच्याने आपण मनाने बनवले ना, खाईशनी आणि आतले खुशीने बनवले ना, तर ते वेगळी खुशी असते. तुम्हाला पण माहिती आहे, एक वेगळी खुशी असते त्याच्यामध्ये. तर मीनी तेलानेच बनवले. मला नैवेद्य दाखवायचा होता आणि पोरांना पण थोडासा खाऊ घालायचा होता. तर बोली होऊन जाईल याच्यामध्ये. तर देवासाठी तिकडे ना पाणी ठेवली होती मी, गरम पाणी त्याच्यात घालायसाठी. मी विसरली होती पहिले ठेवायला, त्याच्यानंतर मी ठेवले. आणि रवाला चांगला भाजली आणि साखर घातली आणि त्याच्यामध्ये 2 इलायची घातले, का म्हणजे टेस्ट येणार. आणि चांगलं म्हणजे फ्लेवर, म्हणजे बोलतात ना खायला एक चांगला लागणार. तर मीनी तसं बनवले आणि तुम्हाला पुढे दिसणारच आहे मी पुढे. आणि तर लई टाईम लागणार म्हणून मीनी काय केले, व्हिडिओ लई थोडासा फास्ट केले, म्हणजे तुम्ही पण बोर होणार नाही त्याच्यामुळे. आणि छान शिरा झाला होता, लई भारी झाला होता खायला पण. तेलाचा असो या तुपाचा असो, जास्त करून तर तुपाचाच बनवतात सगळे, पण माझ्याकडे नव्हता. आणि तसं पण मीनी जेवढं होऊ शकते मीनी तेवढं केले आहे, माझे मनाने, माझे मनपूर्वक केले. आणि काही नाही, आणि सगळे करतच असेल आज काही लोक मराठी, जे महाराष्ट्र साईडला जे मानतात, ज्यांना माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण काही लोक करत नसेल, काही लोक करतात, काही लोक मानतच नाही, काही लोक हे असतात. तर त्याचं काही नाही, असं काही नाही असतो, चालत असतो. मी पण पहिले करायची नाही, मी पण जे अशीच राहायची, नुसता गाऊन घालून आणि नुसता मॅक्सी घालून आणि पोरांना सांभाळत राहायची मी असंच. मी कसलं काय नाही करायचे. मला ना पहिले राग लय यायचं, काय माहिती कशाला. पण आता मला समाधान आहे, माझं घर समाधान आहे, माझा सुखी समाधानी पोरं आहे आणि नवरा पण चांगला आहे. तर त्याच्यामुळे मला एवढंच कृपा बस होते देवाची, एवढीच बस, अजून काही नको, तुझं नको देऊ मला काय पण हे कृपा जिवंतभर, जोपर्यंत मग जिवंत राहील तोपर्यंत माझ्यावर ठेव आणि असंच राहावं माझं घर. हेच एवढंच विनंती करते देवाची, अजून काय नाही करणार आहे मी. आणि हे नैवेद्य दाखवायला काढली होती मी एक प्लेटीमध्ये, आणि एक वाडग्यामध्ये पाणी घेतले आणि देवाला अर्पण केली.
तुम्हाला माझा व्हिडिओ कसं वाटते, कसं नाही वाटत, तुम्हाला कसलं वस्तूचं जर तुम्हाला हे होत नाही तर ते पण मला कमेंट करून सांगा. आणि माझी पूजा तुम्हाला कसं वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि मी जे बडबड करते त्या तुम्हाला इरिटेट होते की नाही होत की चांगलं वाटते ते पण मला कमेंट करून सांगा. आणि मी तिथे नैवेद्य दाखवत होते. आणि माझ्याकडे ना एक तुळशीचं पान तुळस नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मी तिचं पान नाही घातलं त्याच्यावर. सगळ्यांना सगळे कसे आहेत, सगळे बरेच असले. तर मी आज माझं बोलायचे हे मी म्हणजे बोलते की माझी पूजापाठ वगैरे सगळं झाली आहे. हे बघा पूजा वगैरे झाली आहे. आणि मी पूर्ण व्हिडिओ पण काढले ते तुम्हाला देईलच. आणि माझं एक गोष्ट बोलण्याचं हे आहे की श्रावण पण चालू आहे, आज वरलक्ष्मी पूजा पण आहे. तर सगळे बोलतात की ह्या श्रावणमध्ये आणि आजचा दिवस तर लय शुभ आहे सगळ्यांसाठी लय शुभ आहे. तर ह्या श्रावणमध्ये आणि आज जर हिरवी बंगडी घातले तर लय चांगला असतो बोलतात. आणि असं जर आपला जोडा सोबत आहे तर कशाला आपण नाही घालायचं. आणि ह्याच्यामध्ये नटून ठटून राहायचं बोलतात. तर सगळे नटून ठटून राहू. आणि मला पण मौका भेटते सगळं करायचं. आणि मला लई ख्वाहिश आहे हे सगळं करायचं. म्हणजे पहिले तर मी नाही करायची का, म्हणजे पोरं लई लहान होते आणि मला काय जमायचं नाही. आता पोरं चांगले झाले, व्यवस्थित लहानच आहे तरी आपलं चालण्यापुरती झाले सगळे. तर मी बोलून आता सगळं करायला लागले मी पण. आणि हिरवी बंगडी घालायची आहे तर चला आज हिरवी बंगडी आणायला जाऊ. मी हिरवी बंगडी घालणार तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी. आणि तुम्ही पण घाला हिरवी बंगडी, छान दिसतात. आणि नटून ठटून राहा सगळे.